मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रमा सकाळी सकाळी खूप जास्त चिडचिड करत असते, कारण तिला कळत असताना ती विचार करते की राणी कुठे राहिली, उशिरा येणार होती तर आधीच तिनं सांगायचं होतं ना, असंही ती आता म्हणत असते. तेवढ्यातच राणी बुके घेऊन तिथे आलेली असते. राणी जेव्हा बुके घेऊन तिथे येते तेव्हा रमा म्हणते की भेटला का, तुला सुद्धा तुझा राजकुमार भेटलाय वाटतं, म्हणूनच एवढा वेळ लावलायस, कुठे गेली होतीस ग एवढा वेळ, असंही आता म्हटलं जातं. मग त्याच वेळेला ती म्हणत असते की ही काय, सकाळीच मला अक्षयभाऊनी कामाला लावलं होतं, मला कोणी राजकुमार वगैरे भेटलेला नाही आहे रमाताई, तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय, असं देखील आता ही रमाला म्हणत असते. रमा जेव्हा तो बुके बघते तेव्हा ती खूप जास्त खुश होते आणि ती आता म्हणू लागते की खरंच ना, किती बरं वाटतंय, आज मला याने बुके दिला आहे. आणि त्यानंतर तो बुकेमध्ये असणारी ती चिठ्ठी ती सुद्धा आता ती उघडून बघते आणि मग त्या चिठ्ठीमध्ये जसं लिहिलेलं असतं त्या पद्धतीनेच आता तिला कळत असतं की आपल्यासाठी खूप छान असं सरप्राईज अरेंज केलेलं आहे आणि त्यांनी मला भेटायलाही बोलवलं आहे, असा विचार करते. आणि ती समोर ॲरो लावलेले आहेत, त्या ॲरोच्या दिशेने तू चालत ये, असं देखील आता म्हटलेलं असतं. म्हणूनच आता त्या अगदीच ॲरोच्या दिशेने चालत चालतच ती आता पुढे जायला निघालेली असते. जेव्हा आता ती तिकडनं जायला निघते ना, ती म्हणत असते की आज माझे भाऊच माझे दुश्मन झाले आहेत, पण तरीसुद्धा ना मी बरोबर हँडल करतो, कसं करायचं आहे ते मला या सगळ्या गोष्टी बरोबर कळतात, बघतोच ना मी आज आपल्याला कोण भेटू देत नाही ते. मग आता रमाही हसते, गालातच हसून ती आता पुढे जायला निघते. कारण रमालासुद्धा आता असंच वाटत असतं की काही झालं तरीसुद्धा आपण लवकरात लवकर अक्षयला भेटावं, अक्षयशी बोलावं, अशी इच्छा असते. म्हणूनच तीसुद्धा आता हळूच त्या रोडने जायला निघते, म्हणजे तिला ॲरो करून सांगितलेले असतात त्याच ॲरोनं ती जायला निघत असते. त्यानंतर ती बघते की इथे एक ॲरो केलेला आहे, मग पुढे एक ॲरो, आणि असं बघत बघत ती पुढे चाललेली असते. आणि तेवढ्यातच रमाने ही चिठ्ठी वगैरे वाचलेली असते, ही सगळी गोष्ट ना आरोहीनं बघितलेली असते. मग आरोही म्हणते की मला आताच हे सगळं जाऊन मयुरी आत्या आणि त्याचसोबत आनंद काकाला सांगावं लागेल. मग ती त्या दोघांनाही पटकन सांगायला जाते. मग रमाला आनंद आणि मयुरी काही केल्या भेटायला देत नाहीत. रमा त्या ॲरोच्या दिशेने चाललेली असते, पण तिला ना आता मध्येच दोघंही जण थांबवतात. रमा म्हणत असते की असं काय करताय, मला जाऊ दे ना, यांना मला भेटायचं आहे आणि त्याचसाठी त्यांनी मला बोलवले. नाही नाही, तुला आम्ही आधीच सांगितलं आहे की तुला त्याला भेटता येणार नाही, तुला आम्ही हेही म्हटलं आहे की तुला जर त्याला भेटायचं असेल तर ते सुद्धा लग्नाच्या नंतर. आरोहीनं मात्र चांगलंच काम केलेलं असतं, या दोघांनाही आता तिनं भेटू द्यायचंच नाही असंच ठरवलेलं असतं. आणि त्यामुळेच ना ही सगळी अरेंजमेंट आधीच करून ठेवलेली असते. खरं तर ना हे सगळं कामसुद्धा आनंद आणि मयुरीचंच असतं, म्हणजे या दोघांनी प्लॅनिंग केलेलं असतं. आनंद आणि मयुरी मुद्दामूनच रमाला बाहेर जाण्यापासून थांबवत असतात आणि म्हणत असतात की कुठे चालली आहेस तू, तुला ना कुठेच आम्ही जाऊ देणार नाही, तू इथेच थांब. मग आता मला ह्यांना भेटायचं आहे, जरा ना माझं ह्यांच्याकडे काम आहे, तेवढं काम मी करते आणि येते, असं देखील रमा आता बोलत असते. पण रमाला ते म्हणतात की तुझं काय काम आहे ना आम्हाला माहिती आहे, तुला काही आम्ही जाऊ देणार नाही. मग त्याच वेळेला तिथे साई आणि स्वरा देखील आलेले असतात. आणि साई आणि स्वरा जेव्हा तिथे येतात ना, तेव्हा तेही विचार करतात की चला फायनली आता ज्या काही गोष्टी घडता आहेत त्या आपणही बघाव्या जवळून. आणि म्हणूनच ते सुद्धा बघत असतात की नेमकं काय चाललं आहे ते. त्याच वेळेला त्यांच्याही लक्षात येतं की सगळेजणं मिळून मजा घेत आहेत. मग स्वरा आणि साई हे सुद्धा रमाची मजा घेतात. रमा म्हणत असते की हे माझे फ्रेंड्स आहेत असं म्हणून आनंदला आता ओळख करून देत असते. आनंद साईचे आभार मानत असतो, आतापर्यंत आमच्या रमाला तूच सांभाळून घेतलंस मला माहिती आहे, पण इथून पुढे सुद्धा आम्हाला तुझी गरज लागणारच आहे. मग तू आमच्या टीममध्ये आहेस ना, काय म्हणतोस, घेतोयस ना आमच्या टीममध्ये आम्हाला सहभाग करून. मग हो, आम्ही जरी ह्याचे फ्रेंड्स असलो तरीसुद्धा आम्ही तुमच्या टीममध्ये आहोत, काळजी करू नका. कारण रमाला असं वाटत असतं की तिच्या फ्रेंड्सने तिच्याजवळ यावं, पण इकडे मात्र साईनं आता पार्टी चेंज केलेली असते. आणि साईनं अचानकपणे पार्टी चेंज केल्यामुळे रमासुद्धा चकित होते. रमा म्हणत असते की तुम्ही माझे फ्रेंड्स होतात ना, मग असं कसं. मग त्यावर रमाला आता साई सांगत असतो की आम्ही तुझेच फ्रेंड्स होतो, पण आता तरी आपल्याला काही झालं तरीसुद्धा तुला भेटू द्यायचं नाही आहे.
आणि त्यासाठी आमचं हे सगळं काही प्लॅनिंग आहे. मग तुला आम्ही भेटू देणार नाही आहे. एकदा ठरलं आहे ना, मग ठरले. मग स्वरा म्हणते की हिला नाही भेटू देते ना, मग ठीक आहे ना, हिला नको भेटू दे, पण निदान मी तरी जाऊन भेटून येते ना अक्षयला, असाही विचार ना आता ती करत असते. मग विचार करते की चला, मला तर बाहेर जाऊ देत नाही आहेत ही लोकं, पण स्वरा म्हणत असते की मी जाऊन तर अक्षयला भेटू शकते. मग स्वराज आता अक्षयला भेटायला म्हणून बाहेर गेलेली असते. रमा, आनंद, त्याचसोबत मयुरी आणि त्याचबरोबर साई हे चौघही जण आता स्वराची मजा घेत असतात. कारण आनंद आणि मयुरीने आधीच प्लॅनिंग करून तिथे दुसऱ्याच अक्षयला उभं केलेलं असतं. बॅक साईडने जरी तो अक्षय दिसत असला तरी जेव्हा बघितलं जातं तेव्हा तो अक्षय नसतो. स्वरा म्हणत असते की अक्षय, मग ती जेव्हा हात लावून बघते तेव्हा अक्षय नसतो. त्यामुळे साई आणि त्याचसोबत आनंद आणि मयुरीला खूप जास्त हसू येतं. मग ते म्हणतात की बघितलं ना, कसा वाटला आमचा पोपट. रमाला तर आश्चर्यच वाटलेलं असतं की हे सगळं चाललंय काय. मग आता आनंद आणि त्याचसोबत मयू सांगू लागतात की आम्ही हे सगळं प्लॅनिंग केलेलं होतं आणि या सगळ्या प्लॅनिंगमध्ये तू फसलीस. बरं वाटलं, चल, एकंदरीत कोणीतरी अडकलं तरी या प्लॅनमध्ये. आम्हाला खरं तर रमाला फसवायचं होतं, पण तू फसलीस. मजा आली का फार, असंही आनंद आता म्हणत असतो. त्यावर स्वराला राग येतो. स्वरा म्हणत असते की हे काय, मला असं वाटलं तिथे अक्षय असेल म्हणूनच मी त्याला भेटायला गेले होते, पण हे तर काहीतरी वेगळंच बघायला भेटलं. पण ठीक आहे, जाऊ दे, मीही काही इतकं मनावर लावून घेत नाही आहे. पण दुसरीकडे आता आनंद ज्याला बनवलेलं असतं ना अक्षय, त्याला घेऊन आता तिकडनं जातो. मग दुसरीकडे स्वरा म्हणत असते की ही काय फालतूगिरी आहे, मला वाटलं अक्षय असेल म्हणून मी गेली होती भेटायला. पण त्यावर रमा आता आनंदची अशीच जी काही हटके बाजू आहे ती समजावून सांगते स्वराला आणि म्हणत असते की आनंददादांचा स्वभावच तसा आहे, हे आताचंच नाही आहे, हे पूर्वीपासून असेच मजा मस्करी करतात. त्यामुळे इतकं वाईट वाटून घेऊ नको स्वरा. उलटेरा ह्यांची अशी मजा मस्करी सुरूच असते, आपणही यांची अशीच मजा मस्करी घेऊ शकतो. स्वरा म्हणते की आता तर ह्यांना दाखवतेस काय असतं आणि काय नाही ते. असाही विचार करूनच ना स्वराचं आता पुढचं प्लॅनिंग ठरतं. कारण तिला काही झालं तरीसुद्धा ह्यांची मुद्दामूनच मजा घ्यायची असते आणि त्यासाठी तिने आता प्लॅनिंग करायचं ठरवलेलं असतं. मग ती या सगळ्याबद्दल रमाला सांगते. रमाही विचार करते की आता या स्वरानं काय विचार केला असेल, काय ठरवलं असेल. पण रमाने विचार करून नंतर ती टेन्शनमध्येच तिथे बसलेली असताना रमाला आता विचारलं जातं, काय गं, काय तुझ्या डोक्यामध्ये विचार चालू आहेत का. त्यावर आजी हे सगळं काही विचारत असतात. दोघी जणी छान कॉफी घेत असतात आणि त्यांचं हे कन्व्हर्सेशन सुरू असतं. आजीला आता खरं तर ना हे घर पुन्हा एकदा नव्यानं भरून आलं आहे याचंच खूप जास्त कौतुक वाटत असतं आणि त्यामुळेच आजी म्हणत असतात की एकंदरीत बरंच झालं हे घर पुन्हा एकदा नव्यानं भरून आलं आहे ते. काल म्हटलं आणि आज सगळेजण एकत्र आहोत, किती बरं वाटतंय ना. पण बाकी कोणीच नाही. जान्हवीबद्दल आता रमा आई आजींना विचारत असते, म्हणजे जान्हवी वहिनी का नाही आल्या, त्यांचं कुठे काय बिघडलं, काय नेमकं झालं आहे, प्लीज मला सांगाल का. या 7 वर्षामध्ये नेमकं काय काय घडलं ना याबद्दल मला काहीच माहीत नाही, तुम्ही मला जरा सांगाल का. त्यावर आई आजी 7 वर्ष आधी घडलेली हकीकत सांगू लागतात आणि म्हणत असतात की खरंच खूप भयानक झालं. खरं तर कोणाकडेच पैसे नव्हते, सगळं हातातनं घरदार सगळं काही गेलं होतं आणि मग विचार केला की सगळ्या काही गोष्टी नीट होतील, पण तेव्हासुद्धा नीट होत नव्हत्या. घराची घडीही नीट बसत नव्हती आणि त्याच वेळेला आपला जो आनंद आहे तो मात्र बाकी काही काम करायला बघत नव्हता. तो आपला पेंटिंगमध्येच राहायचा आणि या सगळ्यामुळे जानूला खूप जास्त राग यायचा. मग जानू काम करण्यासाठी घराबाहेर पडली आणि मग काय, ती घराबाहेर पडली, ती बाहेरच आली. त्यानंतर तिने आनंदला जराही जवळही केलं नाही, जराही समजून घेतलं नाही आणि आनंदनेही पुढचा विचार केलाच नाही. आनंदलाही असंच वाटत राहिलं, जर तिला माझ्यापासून वेगळं राहण्यामध्ये आनंद असेल तर ठीक आहे, म्हणून आनंदनेसुद्धा तिला मग सोडून दिलं. दोघांचंही एक मत कधीच झालं नाही. मग पार्थचं काय, पार्थला काय सांगितलं आहे तुम्ही, पार्थलासुद्धा आम्ही आतापर्यंत खोटंच सांगितलं आहे. पण काय करणार, या सगळ्या गोष्टी अशा सांगाव्याच लागणार ना. कारण जर खरं सांगायला गेलं तर तुलाही माहिती आहे की काय होईल ते. पण काहीतरी झालं तरी त्याला आता खरं सांगायलाच हवं, कारण तोही आता मोठा झाला आहे. तेव्हा एवढा मोठा नव्हता, लहान होता. त्यामुळे त्याच्यापासून बऱ्याच गोष्टी आम्ही लपवून ठेवल्या होत्या, पण इथून पुढे कशा बऱ्याच गोष्टी आपण लपवून ठेवणार, असाही विचार आता मनामध्ये येत असतो. तेवढ्यातच किचनमध्ये आता मयुरी आलेली असते.
आणि मयुरी किचनमध्ये येऊन तिची जी फ्रीजमध्ये बॉटल ठेवलेली असते बिअरची ती घ्यायला खरं तर ती आलेली असते. आणि तेव्हाच ना पार्वती आजीचं मयुरीकडे लक्ष असतं. मयुरीला पार्वती आजी विचारते सुद्धा की काय चाललं आहे. त्यावर मयुरी म्हणते की काही नाही, जस्ट ओके आहे, मी माझ्या रूममध्येच आहे. आणि असं बोलून ती आता तिकडनं तिची बॉटल जी आहे ती घेऊन जाते. पण आता वेगळंच काहीतरी पार्वती आजींना वाटत असतं, कारण पार्वती आजींच्या लक्षात आलेलं असतं की मयुरी अजूनही सुधारलेली नाही आहे. जशी आधी होती तशीच स्वतःवरच फक्त प्रेम करणारी, स्वतःचाच विचार करणारी ही मयुरी आजही आता पार्वती आजींना दिसत असते. त्यामुळे पार्वती आजी डिस्टर्ब असतात. जान्हवीबद्दल सांगितल्यामुळे आता रमासुद्धा विचार करत असते. तिलाही वाटत असतं की हे कुटुंब पूर्वीसारखं एकत्र यायला हवं, पण आता ह्या सगळ्या गोष्टी शक्य नसतात हेही तिच्या डोळ्यासमोर दिसत असतं. मयुरी आता रूममध्ये आलेली असते आणि ती ग्लास वगैरे घेऊन किचनमधून येते. तिच्या बॅगेमध्ये एक बॉटल असते. ती बॅगेमधली बॉटल ओपन करते आणि ग्लासमध्ये आता ती सर्व करत असते. जेव्हा बिअर ती ग्लासमध्ये ओतते तेव्हा मात्र तिला खूप जास्त आनंद झालेला असतो आणि तिला आता ती बिअर प्यायची असते. तेवढ्यातच ना तिकडे आता पार्वती आजी आलेली असते आणि पार्वती आजी तिथे येऊन लगेचच ओरडू लागते मयुरीला. मयुरीला म्हणते की हे सगळं काय चाललंय तुझं, तुला काही कळतंय का? आपल्या घरात अक्षय आहे, आनंद आहे, आणि मग मग तू मला काय सांगतेस? या सगळ्या गोष्टी मी तुझ्याकडनंच तर शिकले आहे. मस्त रिलॅक्समध्ये राहायचं, चिल करायचं, या सगळ्या गोष्टी मी बऱ्याच तुझ्याकडनं शिकले. मग आता आता तू मला काय सांगतेस या सगळ्या गोष्टी? आणि हेच जर तुमच्या घरातल्या कोणी मुलांनी केलं असतं तर चाललं असतं का? असं देखील आता म्हटलं जातं. मग या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आजीला आता नाही पटत असत. आजी विचार करते की थांबा, हे कुठेतरी थांबायला हवं, आणि यासाठी ती आता म्हणत असते की या सगळ्या गोष्टी प्लीज कुठेतरी थांबव. पण तरीसुद्धा ना आता मयुरी थांबायला तयार नसते. तर आता मयुरीने पार्सल मागवलेलं असतं आणि तो पार्सलवाला पार्सल द्यायला आलेला असतो. आरोही म्हणत असते की द्या मला पार्सल, मी घेते. पण आरोहीला आता तो माणूस म्हणत असतो की नाही बाया, हे लहान मुलांनी पार्सल घ्यायचं नसतं. नाही, माझा बाबा जनरली काही पार्सल ऑर्डर करतो तर ते मी घेतेच. मग असं हा डिलिव्हरी काका कसं का म्हणतोय? मग तरीसुद्धा आता तिथे रमा आलेली असते आणि जेव्हा रमा तिथे येते ना तेव्हा मात्र रमाला सांगण्यात येतं की हे घ्या पार्सल, आणि मग रमा ते पार्सल घेते. मग त्याच वेळेला रमाला असं वाटतं की अक्षयनेच हे पार्सल पाठवलं असेल. नंतर ती एका पॉईंटला हाही विचार करते की अक्षयनेच पाठवलं असेल का पार्सल, का नाही नाही बघूया तरी आपण ओपन करून बघूया, त्याशिवाय कळणार नाही. आरोहीला खरं तर ते ओपन करून बघण्याची खूप जास्त घाई झालेली असते आणि त्यामुळेच ना ती म्हणत असते की आई बघ ना उघडून, सांग ना का मला यामध्ये काय आहे ते. आणि मग ती उघडायला सांगत असते. म्हणूनच आता रमासुद्धा तिथे बसून ते पार्सल उघडायचा प्रयत्न करत असते. रमाही म्हणत असते की थांब ग बाळा, थांब, जरा धीर धर, आपण बघूया त्यात काय आहे ते, थोडं शांत हो. आणि असं बोलूनच ना आता ते एक एक करून पार्सल ती उघडायचा प्रयत्न करत असते. मग आता आरोहीला घाई असते की त्या पार्सलमध्ये नेमकं आहे तरी काय. इकडे मात्र पार्वती आजी मयुरीला समजवायचा प्रयत्न करत असते. मयुरीला सांगत असते की पुढे कर ग, नको या सगळ्या गोष्टी इतक्या मनाला लावून घेऊ, आणि कशाला हे सगळं काही करतेस, नको करूस, असंही आता म्हटलं जातं. आणि त्याच वेळेला जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मयुरी म्हणते की मी तरी काय करू, मी तर सिंगल आहे, मला माझं असं कोणीच नाही, आणि त्यामुळेच ना मला या सगळ्याचा मुळात ना त्रास होतोय. मग मीही विचार करते की नको या सगळ्यामध्ये अडकून का राहू. मग मीही आता म्हणत होते की हे सगळं काही कुठेतरी थांबायला हवं. मयुरी म्हणते की मी एकटे पडले आहे, मी स्वतःचा बिझनेस स्टार्ट केला आहे, पण त्या टूर्स ट्रॅव्हल्समध्ये किती दिवस काम करत राहू, स्वतःचा मी टाईम आहे की नाही, मलासुद्धा एकदम स्वच्छंद जगावंसं वाटतं. आणि म्हणूनच मी ठरवलं आहे की मी माझी मस्तपणे जगते, मी माझ्या एकटी राहते ना तेव्हा मला कोणाचंच प्रेशर नसतं. म्हणूनच तर मला फॅमिली आवडत नाही, मी एकटी चांगलीच असते, असंही ती आता म्हणत असते. जेव्हा हे सगळं काही ती म्हणते ना तेव्हा मात्र आता मला या दारूचाच आधार असतो, मला दुसरा बाकी कसलाच आधार नाही. त्यामुळे मला ह्याचा आधार आणि हिचा मला आधार, असं काहीसं ती म्हणते आणि दारूकडे पाहत असते. आणि मी आता नवीन बिअरसुद्धा मागवली
आहे असं देखील ती म्हणते. मग पार्वती आजीला टेन्शन येतं, हिनं पार्सल ऑर्डर केलं आहे म्हटल्यावर ते पार्सल कधी येऊ शकतं. मग पुन्हा घरात सगळ्यांना कळणार. मग तिचं असं म्हणणं असतं की मी एकटी पडली, माझं असं कोण नाही आहे, मी नवरा केला होता, मला नवऱ्याचं प्रेम मिळालं नाही, मला सासरच्यांचं प्रेम मिळालं नाही, तरीसुद्धा मी माझा जीव गुंतवायचा प्रयत्न केला, बिझनेसमध्ये माझा टूर ट्रॅव्हलचा बिझनेस सुरू केला, तिथेही मी माझं काम चालू आहे, पण जेव्हा एकटेपणा वाटतो ना तेव्हा ही दारूच माझ्या कामी येते असं देखील ती आता पार्वती आजीला म्हणत असते. पार्वती आजीला तिच्या या गोष्टीच पटत नसतात, कारण खरं तर पार्वती आजीच या सगळ्याला दोषी आहे, कारण तिनेच पहिल्यांदा या सगळ्याची सवय ना ह्या लोकांना लावलेली होती. आणि मयुरी आता जे काही वागत होती त्याला सर्वस्वी आजीच जबाबदार आहे. म्हणजेच आजीनेच सगळ्या घरातल्यांवर तेव्हा लक्ष व्यवस्थित ठेवलं नाही आणि आता या घरातल्यांवर लक्ष ठेवते ती. पण दुसरीकडे आता रमा जी आहे ते पार्सल ओपन करत असते. आरोहीला घाई असते बघण्याची, तेवढ्यातच तिथे पार्वती आजी पोचलेली असते. ती विचार करते की ह्याच्यामध्ये तेच पार्सल आहे जे आपल्या मयुरीने मागवलं आहे. मग आता रमा बघेल, आरोही बघेल तर त्याला काय वाटेल, हे काय आहे या घरात, हे सगळं कधीच नाही झालेलं. मग म्हणूनच ती लगेच धावत जाते आणि आरोहीला म्हणत असते की भाया तू इथे काय करतेस, जा, तुझं बाबा बोलवत आहे तुला. आणि असं बोलून मुद्दामून आरोहीला ती तिकडनं जायला सांगते. आणि त्यानंतर मात्र रमाकडनं ते पार्सल घेत म्हणते, अगं ती माझी औषधं आहेत, गुडघे दुखतायत ना त्यावरच मी पार्सल मागवली होती असं काहीसं आता आजी सांगू लागते. त्यावर रमा म्हणते की ओके ठीक आहे, घ्या मग तुम्ही, तुमचीच औषध होती, मला वाटलं काही वेगळं पार्सल आहे का म्हणून मी घेत होते. त्यानंतर आता रमाच्याच बाजूला पार्वती आजी बसतात आणि पार्वती आजी रमाला समजवायचा प्रयत्न करत असतात. रमाला सांगत असतात की रमा हे बघ, आता जे काही झालं त्या थोड्या थोड्या गोष्टी तू आता विचार करून बघ. म्हणजेच बघ ना, या 7 वर्षांमध्ये तू या घरात नव्हतीस, पण मला असं वाटतं की तू जर या घरात नव्हतीस तर स्वतः तुझं मन आहे ना पुन्हा एकदा विचलित झालं, पण या घराला आपलं घर म्हणून तू सांभाळशील ना. मग रमा म्हणत असते, मी कुठे तुम्हाला काय म्हटलं आहे, हे घर माझं आहे, मला माहिती आहे आणि त्या पद्धतीनेच मी घरही सांभाळते, नका काळजी करू. पण त्यामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या आहेत ना त्या भयंकर आहेत आणि म्हणूनच आम्हाला असं वाटतं ना की तू या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा विचार करायला हवा. हे घर आता तुला सांभाळायचं आहे. मग पार्वती आजी मी हे घर सांभाळणारच आहे की, तुम्ही काय एवढा विचार करताय, नका काळजी करू, मला कळते तुमची काळजी आणि या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात येत आहेत, पण नका नका इतका विचार करू, मी हे घर एकदम उत्तमरित्या सांभाळेन. जे काही झालं आहे 7 वर्षामध्ये त्याची उणीव आहेच की, पण आता हे घर व्यवस्थित सांभाळायची जबाबदारी माझी. पार्वती आजी एकदमच हतबल झालेल्या असतात, कारण त्यांनी आता स्वतःहूनच पाहिलेलं असतं ना मयुरीने स्वतःची काय अवस्था करून घेतलेली आहे ती. त्यामुळेच आता पार्वती आजी असं काहीसं बोलत असतात. तेवढ्यातच तिकडे आता संध्या आलेली असते आणि संध्या पार्वती आजीला म्हणत असते की तुम्ही बिलकुलही काळजी करू नका, आपली रमा आहे ना, रमा सगळं काही व्यवस्थित सांभाळते. मग थोडं रमासोबत बोलायचं होतं लग्नाच्या तयारीबद्दल. रमा आपल्याला पुढचीही तयारी करायला हवी, कारण आपल्याला दागिन्यांचं साडींच्या शॉपिंगचं सुद्धा बघायचं आहे, त्याचसाठी मी आले होते, जरा चल ना माझ्यासोबत. असं बोलून संध्या रमाला घेऊन जाते. तर तिथे पार्वती आजी बसलेली असते आणि ती विचार करते, बरं झालं ऐन वेळेला मी पोचले, नाहीतर हे पार्सल रमाच्या हाती लागलं असतं तर पुन्हा एकदा तिला कसं तरी वाईट वाटलं असतं. त्यामुळेच आता ती या सगळ्या गोष्टीचा विचार करत बसलेली असते. दुसरीकडे मात्र आता रमाला संध्या जेव्हा घेऊन गेलेली असते ना तेव्हा संध्या तिला रूममध्ये घेऊन जाऊन दागिने दाखवत असते आणि हे सगळं काही शशिकांतने बघितलेलं असतं. शशिकांत विचार करतो की आपल्याकडे हिला द्यायला काहीच नाही. मग रमा आता म्हणत असते की आम्ही साडीच्या शॉपिंगला जात आहोत तर तुम्हीही चला, पण ती आता म्हणत असते पार्वती आजी की नाही, पण रमाचा हट्ट असतो की जोपर्यंत तुम्ही येत नाही, तुमच्या पसंतीची मी साडी घेत नाही ना, तोपर्यंत मी इथून काही हलणार नाही आहे, तुम्ही माझ्यासोबत मला हवेच आहात असं देखील ती म्हणत असते. मग आता पार्वती आजीकडे थोडेफार पैसे असतात शॉपिंगसाठी, पण अजून पैसे नसतात, म्हणूनच ती शशिकांतला त्याबद्दल सांगत असते. शशिकांत म्हणत असतो की मीही पैशांचाच बंदोबस्त करतोय, पैशांचा बंदोबस्त झाला की मी तुला सांगतो. मग आता शशिकांत फोन ठेवल्यानंतर विचार करतो की कुठून करू इतक्या पैशांचा बंदोबस्त, आणि तो मग विचार करू लागतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.